अधिक महिन्यामध्ये आईची ओटी कधी भरावी, का भरावी? त्याचप्रमाणे अधिक महिन्यातील आज शुक्रवार आहे. ओटी भरताना कोणत्या वस्तू घ्यायच्या आहे आणि ओटी खास करून कधी भरावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. अधिक महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र महिना असतो, आपल्याला हे माहिती आहेच. त्याचप्रमाणे 3 वर्षातून एकदा हा अधिक मास येत असतो, ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणून ओळखतो, ज्याला आपण पुरुषोत्तम मास मलमास म्हणून देखील ओळखत असतो. पहा, हा अधिक मास अधिकाधिक पुण्य कमवण्यासाठी अधिक महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यामध्ये खास करून विवाहित लेकीने आईची ओटी भरायची असते. आता आईची ओटी का भरावी? बघा, या महिन्यात आपण अधिकाधिक पुण्य मिळवत असतो. मग तुम्ही ते कोणाची सेवा करून, कोणाला दान करून, काही सेवा करून, उपासना करून, दान धर्म करून, काही आपल्या विशिष्ट देवतांचे स्तोत्र मंत्र याचं पठण करून, पारायण करून आपण हे पुण्य कमवू शकतो. त्याचप्रमाणे या महिन्यात जसं लेक जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानून त्यांचं पाहुणचार केला जातो, त्याचप्रमाणे आईची ओटी भरण्याला देखील या महिन्यात विशिष्ट असं महत्त्व आहे. बघा, 3 वर्षातून एकदाच हा अधिक मास येत असल्यामुळे आपण आवर्जून आपल्या आईची ओटी भरायची आहे. हिंदू धर्मात आईला देवीचे स्वरूप मानले जाते. आईची सेवा आणि सन्मान केल्याने घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो असे मानले जाते. आणि बघा, कोणाला घरात सुख, समृद्धी, लक्ष्मीचा वास नकोय बरं? आईची सेवा केल्याने जर का आपल्याला ह्या गोष्टी आपल्या पदरात पडत असेल, आपल्या सुखात येत असतील, तर का नको ह्या गोष्टी करायला? आणि म्हणूनच अधिक मासात आईची ओटी भरल्याने आईचे आशीर्वाद मिळतात आणि घरातील अडचणी, आर्थिक संकट आणि दुःख कमी होतात अशी एक श्रद्धा आहे. आणि म्हणूनच विवाहित महिलांनी आपल्या आईची या अधिक मासामध्ये ओटी भरल्यास अखंड सौभाग्य, कुटुंबात प्रेम आणि समृद्धी वाढते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे आईने आपल्याला जन्माला घालून देखील एक पुण्याचं काम केलेलं असतं. त्याचप्रमाणे आपलं कन्यादान करून देखील आपल्यासाठी चांगली गोष्ट केलेली असते आणि त्याचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण आईची ओटी भरायची आहे. आता तसं बघितलं तर हिंदू धर्मात भरपूर अशा गोष्टी सांगितलेल्या आहे, परंतु त्या आपण जर का पाहत बसलो तर व्हिडिओ मोठा होईल. तर आपल्याला आईची ओटी भरायची आहे. आईचे म्हणजेच माता लक्ष्मीचे स्वरूप तिला मानून तिचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहे. आता ओटी कधी भरावी? बघा, ओटी आता गुरुवार, या महिन्यातील गुरुवारी जो गुरुपुष्यामृत योग होता त्या दिवशी तुम्ही ओटी भरली असेलच. जर का तुम्ही त्या दिवशी ओटी भरली नसेल तर तुम्ही आजचा शुक्रवार आहे, शुक्रवारी तुम्ही ओटी भरू शकतात. शुक्रवारी तुम्हाला वेळ नसेल तर बघा, महिन्यात येणारे मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, त्याचप्रमाणे पौर्णिमा आणि एकादशी या शुभ दिवशी तुम्ही नक्कीच आईची ओटी भरू शकतात. कारण हे दिवस देवीला अतिशय प्रिय आहे आणि जे दिवस देवीला प्रिय आहे त्या दिवशी जर का आईची ओटी भरली तर बघा, माता लक्ष्मी अखंड आपल्याकडे वास करणार आहे. आणि ज्यांना ह्या दिवशी टायमिंग नसेल, मग त्यांनी त्यांच्या हिशोबाने, त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवी असेल त्या दिवशी तुम्ही आईची ओटी भरू शकतात. आता आईची ओटी, आई जर का सुवासीन असेल तर आईची ओटी तिला हळदी कुंकू लावून तिच्या ओटीमध्ये ओटीचं सामान टाकून तिला सौभाग्य अलंकाराच्या वस्तू देऊन ओटी भरायची आहे. आणि जर का आई विधवा असेल, बघा, आई विधवा असेल तर आपल्याला आईला तिच्या आवडीची साडी घ्यायची आहेच, परंतु आपल्याला तिला हळदी कुंकू फक्त लावायचं नाही आणि ह्या वस्तू आपण जी साडी घेणार आहोत किंवा तिच्या आवडीची एखादी वस्तू असेल, ती वस्तू आपण तिला तिच्या हातात द्यायची आहे. तिच्या ओटीमध्ये आपल्याला साडी टाकायची नाही आणि सौभाग्य अलंकाराच्या वस्तू ज्या आहेत त्या फक्त त्यामध्ये ठेवायच्या नाही. मग तुम्ही बाकीचं दक्षिणा म्हणा, तुम्ही साडी म्हणा, ब्लाऊज पीस म्हणा किंवा एखादी तिच्या आवडीची, तिला आवडणारी किंवा लागणारी घरात वस्तू, ह्या वस्तू तुम्ही तिला तिच्या भेटवस्तू म्हणून नक्कीच देऊ शकतात. कारण आईला आवडणाऱ्या वस्तू जर का आपण दिल्या तर नक्कीच माता लक्ष्मी देखील प्रसन्न होणार आहे. त्याचप्रमाणे बघा, ओटी भरताना आपल्याला एक साडी घ्यायची आहे. मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीने, इच्छेनुसार मीडियम, साधी, हलकी, भारी, तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही साडी घ्या किंवा आईच्या आवडीनुसार तुम्ही साडी घ्या. त्यावर एक ब्लाऊज पीस ठेवा, एक नारळ घ्या, नारळ पाण्याने भरलेला असावा,
त्यावर तुम्हाला 11, 21, 51 अशी दक्षिणा ठेवायची आहे. 1 पावशर अखंड तांदूळ ठेवायचे आहेत. हळकुंड, खारीक, खोबरं, बदाम, 1 रुपयाचं नाणं ह्या वस्तू ठेवायच्या आहेत. गजरा, हिरव्या बांगड्या, हळदी कुंकू या ज्या सौभाग्य अलंकाराच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला ठेवायच्या आहे. जर का तुम्ही आईसाठी चांदीची जोडवी केली असेल तर ती ठेवा. या व्यतिरिक्त तुम्ही एखादं फळ, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही वस्तू ठेवायच्या असतील तर तुम्ही त्या देखील ठेवू शकतात. आणि तुम्हाला आईला पाटावर बसायला सांगून आईला हळदी कुंकू लावून आईच्या ओटीत ह्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि आईच्या पाया तुम्हाला आवर्जून पडायच्या आहेत. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आईची ओटी भरायची आहे. आता हा संपूर्ण अधिक महिना हा दान, पुण्य, कर्म कमवण्यासाठी महत्त्वाचा आहे. मग तुम्हाला मंगळवार, शुक्रवार आणि गुरुवार त्याचप्रमाणे पौर्णिमा या तिथीला ओटी भरणं शक्य नसेल तर तुम्ही इतर दिवशी भरली तरी चालेल. ज्यांना आईच नाही त्यांनी काय करायचं, मग तुम्ही आईऐवजी तुमची मावशी असेल, मावशीची ओटी भरा. मोठी काकू असेल, काकूची ओटी भरा. मोठी जाव असेल, मोठी जावेची ओटी भरा. बहीण असेल मोठ्या बहिणीची ओटी भरा. बघा, करायचंच म्हटलं ना तर आपण ही प्रथा हर प्रकारे करू शकतो. कोणाच्याही स्वरूपात तुम्ही आई समजून त्यांची ओटी भरू शकतात. शेवटी ती आपल्या आईपर्यंत नक्कीच पोचणार आहे. या व्यतिरिक्त आपण या अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची देखील ओटी भरू शकतात. मग तुम्ही तुमच्या घराजवळ जर का तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देवीची ओटी भरू शकतात. आपल्या घरात देखील आपण आपल्या कुलदेवीची ओटी, माता लक्ष्मीची ओटी भरू शकतात. आणि त्यानंतर हे साहित्य आपण आपल्याला घरात वापरायला घेऊ शकतात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला देखील तुम्ही हे दान स्वरूपात देऊ शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.